रुपाली चाकणकरांनी नैतिकता दाखवून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातवरून चाकणकर यांच्यावर आता गंभीर आरोप होत आहेत। मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत। त्या खोटं बोलतायत। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभर राहू नये। त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या। शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केली नाशिकमध्ये, पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड। महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी। तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत। नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय। या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार। पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे। इथून पुढे देखील तो बाबा कोणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही। त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील। जनाब संजय राऊत यांनी या प्रकरणात बोलण्याची काहीही गरज नाही।